करो घरी जब पूजन चाले, तव मूर्तीचे दर्शन व्हावे, सांभाळावे या संसारी, सांभाळावे या संसारी, हीच तुम्हा प्रार्थना गणेशा, हीच तुम्हा प्रार्थना। तर गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली। तर अशी छान पूजा केली मी गणपती बाप्पांची आणि त्याच्यानंतर सगळं काम आवरल्यानंतर दुपारी आलं होतं माझं पार्सल। तर हे पार्सल मी 1 सप्टेंबरला मिशोच्या सेलवर मागवलं होतं आणि कानातल्याचा बॉक्स आहे मोठ्या बॉक्समध्ये, तो मला 117 रुपयाला मिळाला म्हणून मी मागवला। खूप दिवसापासून घ्यायचाच होता कारण एकाच डब्यामध्ये सगळे कानातले मी भरून ठेवत होते आणि असा डब्बा पाहिजेच म्हणजे पटकन सापडतं। आणि हे मी बदाम बारीक करण्यासाठी हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं, हे मला 97 रुपयाला भेटलं आणि ते पण मागवलं। मग मी पुसून म्हटलं चला उपयोगी आहे की नाही वस्तू पाहावी म्हणून लगेच बदाम टाकून पाहिलं तर खूप उपयोगी आहे बघा। तुम्हाला जर आवडले असेल तर तुम्ही पण मिशोवर जाऊन हे ऑर्डर करू शकता, खूप उपयोगाची वस्तू आहे। आणि मग कानातल्याचा पण डब्बा बघा मी अशा डब्यांमध्ये सगळे एकत्रच ठेवायचे आणि आता मात्र सगळे लगेच डब्यात भरून ठेवले बघा, प्रत्येकाच्यात एक एक, आणि सापडायला पण सोपं जातं। नाहीतर असं काही कुठे जायचं असलं घालायचं म्हटलं ना कानातला सगळा डब्बा पालथा करायचा, मग ते जोडी शोधायची त्यात खूप वेळ जायचा, त्याच्यामुळे खूप उपयोगाची वस्तू आहे। आणि हा डब्बा पण खूप छान आहे, मला तर खूप आवडला। तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि त्याच्यानंतर संध्याकाळचा मेनू म्हणजे बाप्पासाठी प्रसाद करायचा होता आणि आजचा प्रसाद खूप स्पेशल होता आणि खूप वेळ लागणारा होता, पण आपल्याकडे वर्षातून एकदाच येतात त्याच्यामुळे बाप्पासाठी काय पण त्यासाठी मी ना हे ब्लॅक चॉकलेट आणलं होतं जे आपण केकसाठी वापरतो, ते किसून घेतले मी मगाशी आधी दाखवलं ते। आणि हे मी खोबरं आणि साखर बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि त्याचं आपल्याला मोदक बनवायचे आहेत बाप्पासाठी, चॉकलेट मोदक। तर त्यासाठी एवढं मी चॉकलेट किसून घेतले, तर याच्यात आता किती होतील अंदाज नाही मला, तर बघूया आपण किती होतील चॉकलेट। आणि मग पाणी ठेवले मी, डायरेक्ट पातेलं गॅसवर ठेवायचं नाही, पाणी ठेवलंय कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये पातेलं ठेवलंय, त्या चॉकलेटचा तो किस केलेला टाकलाय आणि ह्या साच्याच्या साह्याने मी आज बनवणार आहे चॉकलेट मोदक बाप्पासाठी। तर हे बघा हे असं पाण्यामध्ये ना गरम पाण्यामध्ये असं मेल्ट करून घेतले बघा, आणि मग ते ना ते असं झालं पाहिजे की ते चमच्याने खाली गळालं पाहिजे, एवढं पातळ झालं पाहिजे। पाणी अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये, नाहीतर पाणी टाकल्यावर काय होईल मला माहित नाही, मी कधी काय टाकून बघितलं नाही, पण तुम्ही पण टाकू नका। आणि हे बघा याच्यामध्ये ना असं टाकून सगळ्या बाजूने मी चॉकलेट फिरून घेतले। त्याच्यानंतर 5 मिनिटं मी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं ते, कारण पातळ असते ना मिश्रण, थोडंसं सेट झालं ना की त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये हा किस भरलाय म्हणजे खोबरं आणि साखर बारीक केलेला, आणि वरून पूर्ण ते झाकून घेतले परत चॉकलेटने आणि परत फ्रीजमध्ये ठेवलं 5 मिनिटं। 5 मिनिटानंतर हे बघा असं छान आपला मोदक तयार झालेला, पहिलाच मोदक आहे। आणि त्याच्यामुळेच व्हिडिओ जरा स्लो घेऊन दाखवते की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकता। आणि मुलांना पण चॉकलेट म्हटलं की लहान मुलांना खूपच आवडतं, आणि सार्थकचं कालपासून चाललं तर मम्मा ह्या वर्षी चॉकलेट मोदक कधी करणार आहे, तर म्हटलं करते बाबा। मग मी लगेच चॉकलेट घेऊन आले आणि संध्याकाळी करायलाच घेतलं बघा, किती छान मोदक झालंय बघा। तुम्हाला आवडलं का चॉकलेट मोदक मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळे फायनली तयार करून झालेले आहेत मोदक, आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी बाप्पाची आरती केली आणि बाप्पाला सुद्धा चॉकलेट मोदक खूप आवडले असतील। चला तर मग माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ येथेच एंड करते, बाय बाय।